नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडींवर रिव्हिजन मारणार आहे. पहिला प्रश्न आहे आपला, साहित्य अकादमी पुरस्कारामधील बालसाहित्य हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर झाला आहे? तर भारत शासन यांना मित्रांनो हा जाहीर झालेला आहे. कोणाला? भारत शासन यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, साहित्य अकादमी पुरस्कारमधील मराठी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर देवीदास सौदागर यांना मित्रांनो हा जो काही युवा साहित्य पुरस्कार आहे हा जाहीर झालेला आहे. नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांना मित्रांनो हा जाहीर झालेला आहे. 2024 मधील IORA इंडियन ओशन रिम असोसिएशन क्रूज पर्यटन परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ही दिल्लीमध्ये मित्रांनो ही आयोजित करण्यात आली होती. मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 ही कोणत्या राज्यात पार पडली? तर मित्रांनो गुजरात राज्यामध्ये ही पार पडली. कुठं? गुजरात. चालू घडामोडीसाठी बघा, तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील. किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो, चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. असेच व्हिडिओ पाहिजे असतील करंट अफेअरचे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF डाउनलोड करण्यासाठी बघा आपले टेलिग्राम नक्की जॉईन करा. घोडेस्वारमध्ये 3 स्टार ग्राम पी विजेते पटकावणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? तर लक्षात ठेवा, श्रुती वोरा हा ठरलेला आहे. कोणत्या देशामध्ये जून 2024 मध्ये लागलेल्या आगीमध्ये 41 भारतीयांचा मृत्यू झाला? तर कुवेत. लक्षात ठेवा, कुवेतमध्ये या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आज दक्षिण आफ्रिकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सिरियल रामाफोसा. लक्षात ठेवा, सिरियल रामाफोसा यांची निवड करण्यात आली. पंतप्रधानांच्या प्रधान सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली? तर PK मिश्रा यांची निवड करण्यात आली. बघा, 1972 बॅचचे IAS अधिकारी आहेत. नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अजित डोवाल. लक्षात ठेवा, त्यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आंद्रे रसल हा T20 क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा कितवा क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर हा 5वा ठरलेला आहे. बघा, जून 2024 मध्ये ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर रशियन शहर निझनी नोव्हागोरोड या ठिकाणी झालेली आहे. G7 राष्ट्रीयांची जी काय शिखर परिषद आहे ही कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर इटलीमध्ये मित्रांनो आयोजित करण्यात आली होती आणि ही 50वी शिखर परिषद आहे. मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर दिव्या देशमुख यांनी हे पटकावलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवा, इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून हे साजरं केलेलं आहे. नेक्स्ट बघा, FAOने प्रसिद्ध केलेल्या द स्टेट फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 अहवालानुसार एकूण जागतिक गोड्या पाण्यामधील मत्स्य उत्पादने कोणत्या देशाचा वाटा सर्वात जास्त आहे? तर गोड्या पाण्यामध्ये आपल्या भारत देशाचा वाटा सर्वात जास्त आहे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्व शाळांमध्ये सरकारी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आलं? जम्मू अँड काश्मीर. लक्षात ठेवा, जम्मू अँड काश्मीर. नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर अँड कॉमर्स इंडस्ट्रीज फिक्कीच्या जनरल डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ज्योती वीज यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली. लक्षात ठेवा, ज्योती वीज यांची नियुक्ती झालेली आहे. अलीकडे उत्तराखंड राज्यामधील जोशीमठचे नामांतर काय करण्यात आलेलं आहे? तर ज्योतिर्मठ हे करण्यात आले. लक्षात ठेवा, ज्योतिर्मठ. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 14 जूनला मित्रांनो हा करण्यात येतो. कधी? 14 जूनला करण्यात येतो. नुकतेच आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जी काही शपथ आहे ती कोणी घेतलेली आहे? तर चंद्रबाबू नायडू यांनी घेतलेली. कोणी? चंद्रबाबू नायडू. नुकतेच आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर पवन कल्याण. लक्षात ठेवा, पवन कल्याण यांनी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली? तर पेमा खांडूंनी घेतलेली. कोणी? पेमा खांडू. पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकतेच कोणत्या राज्याने हर घर नल से जल म्हणजे प्रत्येक घरात नळाने पाणी ही जी काही योजना आहे चालू केलेली? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने चालू केलेली. बघा,
ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024च्या यादीमध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर 129व्या स्थानावर आहे. कितव्या? 129व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर आईसलँड हा देश प्रथम क्रमांकावरती. बघा, पंडित राजू तारानाथ यांचं निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी संदर्भामध्ये होते? तर मित्रांनो ते सरोदवादक होते. लक्षात ठेवायचं. बघा, सरोदवादक होते. कोणते? सरोदवादक. भारत आणि कोणत्या देशामध्ये जिमेक्स 24 या नौदल अभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं? तर जपान. लक्षात ठेवायचं आपल्याला, जपान. भारत आणि कोणत्या देशामध्ये? जिमेक्स 24. नेक्स्ट आहे बघा, टी.के. चन्नू. पुढचा प्रश्न बघा, टी.के. चथुन्नी यांचं निधन झालं ते कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये होते? ते फुटबॉल खेळाच्या संदर्भामध्ये होते. नुकतेच भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली? तर उपेंद्र द्विवेदी यांची या ठिकाणी निवड केलेली. कोणाची? उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर बघा, 30वे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. कितवे? 30वे लष्कर प्रमुख बनले आहेत. नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? तर अनामिका राजू ही बनलेली आहे. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने PM आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजूर दिलेली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो 3 कोटी. लक्षात ठेवा, 3 कोटी घरांना मंजूर दिली आहे. इस्रायलमध्ये युद्ध विरामांसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला असून यामध्ये 15 पैकी किती देशांनी पाठिंबा दिलेला आहे? तर 15 पैकी 14 देशांनी पाठिंबा दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हेल्ब्रॉन नेकार कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचं जे काही पुरुष एकेरी विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे? तर भारतीय टेनिसपटू समीट नागपाल यांनी बघा हे जिंकलेलं आहे. जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशामध्ये जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर अमेरिकेमध्ये. मित्रांनो लक्षात ठेवा, अमेरिकेमध्ये स्थापन करण्याची घोषणा केलेली. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय नौदलासाठी मिसाईल आणि दारुगोळाने सज्ज LSAM 13 हे जहाज कोणत्या ठिकाणाच्या सेकॉन इंजिनियर प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेलं आहे? तर विशाखापट्टणम. लक्षात ठेवायचं आहे, विशाखापट्टणम. FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर हे भारतामध्ये करण्यात येणार आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच जपान आणि भारत सागर सराव जिमेक्स 24 आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो योकोसुका जपान या ठिकाणी ही करण्यात आली. महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे? तर राजस्थानमध्ये हे विकसित करण्यात येणार आहे. देशाच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयापदी कोणाची निवड झाली आहे? तर JP नड्डा यांची मित्रांनो या ठिकाणी निवड झालेली. कोणाची? JP नड्डा. भारताच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रीपदाची कोणाची निवड झालेली आहे? तर शिवराज सिंह चौहान यांची निवड झालेली आहे. भारताचे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री ही कोणाकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अन्नपूर्णा देवी. नुकतेच ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मोहन चरण माझी. लक्षात ठेवा, मोहन चरण माझी. प्रेमसिंग तमांग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे? तर सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेमसिंग तमांग. टाइम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 यादीमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावरती आहे? तर हार्वर्ड. लक्षात ठेवायचं बघा, हार्वर्ड विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावरती. नुकतेच जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलं? तर यानिक सिनर यांनी बघा प्रथम स्थान पटकावलेलं. लक्षात ठेवा, प्रथम स्थान पटकावलेलं आहे. अलीकडेच कोणत्या देशाने युक्रेन शांतता परिषदेचं आयोजन केलेलं आहे? तर स्वित्झर्लंड. लक्षात ठेवा, यामध्ये 90 देश सहभागी असणार आहेत. किती? 90 देश सहभागी होणार आहेत. जागतिक महिला टेनिस क्रमवारीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर इगा स्वियातेक ही बघा प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न बघा, 18व्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले आहेत? तर जितन राम मांझ हे ठरले आहेत. जितन राम मांझ. प्रतिष्ठित दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार कोणी जिंकला? तर नरसिंग आणि रोहिणी लोखंडेने हा जिंकलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023चा पुरस्कार कोणत्या राज्यामध्ये प्रथम स्थानावर आहे? तर आपलं महाराष्ट्र या ठिकाणी प्रथम स्थानावर राहिले बघा सर्वेक्षणमध्ये. नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेणारे
कितवे नेते ठरले आहेत? तर हे दुसरे नेते ठरले आहेत. कितवे? दुसरे. सायबर गुन्ह्यामध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याचा पोलिसांनी देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर हरियाणा. लक्षात ठेवायचं आहे, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे बघा, सारथी 2.0 हे जे काही मोबाईल ॲप आहे हे नुकतेच कोणी लॉन्च केलेलं आहे? तर बघा सेबीने हे लॉन्च केलेलं आहे. कोणी? सेबी. नुकतेच झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिली? तर बघा 72 मंत्र्यांना या ठिकाणी शपथ दिली. किती? 72. सोफिया, काय प्रश्न आहे बघा, सोफिया फेराडोस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरल्या आहेत? त्या ओडिशा राज्याच्या पहिल्या मुस्लिम या ठिकाणी खासदार ठरलेल्या आहेत. किती? पहिल्या मुस्लिम खासदार. अलीकडेच कोणत्या खेळाडूने पहिल्या फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे? तर कार्लोस अल्कराज यांनी बघा विजेतेपद पटकावलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशामध्ये बर्ड फ्लू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झालेला आहे? तर मेक्सिको. लक्षात ठेवा, मेक्सिको. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेमध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मतदान झालं? तर आसाम राज्यामध्ये बघा सर्वात जास्त या ठिकाणी मतदान झालं आहे. कुठं? आसाम राज्यामध्ये. हैदराबाद या ठिकाणामध्ये रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालं, तर त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं? तर 2016मध्ये मित्रांनो या ठिकाणी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 10 जूनला मित्रांनो हा साजरा करण्यात येतो. कधी? 10 जूनला आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन. भारताने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली आहे? तर 2दा मित्रांनो या ठिकाणी जिंकलेली. कधी? 2दा. आणि मित्रांनो 2024मध्ये जे काही झालेली आवृत्ती होती ती 9वी होती बघा. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आयोजक कोण होतं? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, त्याला आपण ICC म्हणतो. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं बघा बार्बाडोस. ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं मित्रांनो? तर उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी हे काय बघा ब्रँड ॲम्बॅसेडर होते. भारताने बघा या ठिकाणी विजेता प्राप्त केला, म्हणजे भारताने हा कप जिंकलेला आहे 2 वेळा. कर्णधार बघा रोहित शर्मा होता आणि उपविजेता देश राहिला बघा दक्षिण आफ्रिका. त्याचा कॅप्टन कोण होता बघा? एडन मार्क्रम. कोण होता बघा? एडन मार्क्रम. पहिला विजेता बघा कोण होतं? तर भारतच होता. कर्णधार कोण होता त्यावेळेस? तर MS धोनी होता. प्लेयर ऑफ द मॅच कोण राहिला मित्रांनो? आपण आत्ताच बघितलं. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. विराट कोहली. आणि प्लेयर ऑफ द सिरीज बघा जसप्रीत बुमराह. हे पण लक्षात ठेवायचं आहे. सर्वात जास्त धावा मित्रांनो रहमानुल्ला गुरबाज अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे. आणि सर्वाधिक विकेट मित्रांनो फजल हक फारूक अफगाणिस्तानचा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, T20 विश्वचषक 2024च्या विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस देण्यात आले बघा? तर मित्रांनो या ठिकाणी बघा विजेत्या टीमला 20.36 लक्षात ठेवायचं आहे करोडमध्ये या ठिकाणी रुपये भेटलेत बघा. जी आपली टीम इंडिया जिंकलेली तर 20.36 कोटी रुपये. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप भारतामध्ये केव्हा आयोजित केला होता? तर 2016मध्ये मित्रांनो भारतामध्ये आयोजित केला होता. कधी? 2016मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, 2024 ICC T20 विश्वचषकाची कितवी आवृत्ती होती? तर 2024मध्ये मित्रांनो याची 9वी आवृत्ती होती बघा. कितवी? 9वी आवृत्ती या ठिकाणी करण्यात आली होती. नेक्स्ट बघा, आणि यामध्ये 20 संघ सहभागी झाले होते आणि टोटल 55 सामने या ठिकाणी खेळण्यात आलेले आहेत. अमेरिकेमध्ये ICC T20 विश्वचषक किती वेळेस आयोजित केलेला आहे? तर मित्रांनो पहिल्याच वेळेस या ठिकाणी अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि आयोजन कालावधी होता बघा 1 जून ते 29 जून दरम्यान. आणि या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो वेस्ट इंडिजमध्ये 2 वेळेस हे आयोजित करण्यात आलं होतं. आणि अमेरिकेने पहिल्यांदा या ठिकाणी भागसुद्धा घेतलेला बघा पहिल्याच वेळेस. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने ICC पुरुष T20 विश्वचषक 2 वेळेस जिंकलेला आहे बघा? तर 2 वेळेस बघा भारताने सुद्धा जिंकलेला आहे, इंग्लंडने सुद्धा जिंकलेला आहे आणि वेस्ट इंडिजने सुद्धा जिंकलेला आहे बघा. कोणत्या संघाने? भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. पुढचा प्रश्न बघा, ICC पुरुष T20 विश्वचषकचा शेवटचा सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला? तर शेवटचा जो काही सामना मित्रांनो हा बार्बाडोस या ठिकाणी खेळण्यात आलेली आहे. जी काही फायनल झाली मित्रांनो ती बार्बाडोस या ठिकाणी खेळण्यात आली. यामध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान ही फायनल झालेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषकमध्ये विजेत्या संघाला किती रक्कम असणार आहे?
तर $2.45 मिलियन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, $2.45 मिलियन इतकी या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. म्हणजे ते किती होते, 20,36,00,000 रुपये. आणि उपविजेता संघाला 10,68,00,000 रुपये मिळणार आहेत. नेक्स्ट पहा मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 सर्वाधिक धावा कोणी काढल्या आहेत? तर सर्वात जास्त जे काय धावा आहेत मित्रांनो, ऑप्शन क्रमांक C रहमान उल्ला गुरबाजने काढलेलं बघा. अफगाणिस्तानचा हा क्रिकेटपटू आहे. एकूण बघा 281 धावा त्याने बनवलेल्या आहेत. किती? 281. पुढचा प्रश्न आहे, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 सर्वाधिक विकेट्स कोणी घेतलेले आहेत? सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतलेले आहेत? तर फजल हक फारुकी आणि अर्शदीप सिंग प्रत्येकी मित्रांनो 17 विकेट या ठिकाणी काढलेले आहेत बघा. दोघांनी प्रत्येकी 17 विकेट्स काढलेले आहेत. आणि हा जो काय बघा हा जो काय मित्रांनो खेळाडू आहे फजल हक फारुकी, हा अफगाणिस्तान देशाचा आहे. आणि अर्शदीप सिंग मित्रांनो आपल्या भारताचा आहे. यांनी सुद्धा बघा या ठिकाणी 17 विकेट्स काढलेले आहेत पहा, 17. नेक्स्ट पहा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मालिकेमधील जो काय मालिकावीर आहे तो कोण ठरलेला आहे? तर जसप्रीत बुमराह. मित्रांनो लक्षात ठेवायचं, जसप्रीत बुमराह हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण आहे? तर एडन मार्क्रम. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण आहे बघा? एडन मार्क्रम हा आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो निवृत्ती, तर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी काय केलं बघा, T20च्या फॉर्मॅटमधून बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली बघा. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केलेली. अतिशय IMP प्रश्न मित्रांनो, याला स्टार मारून तुम्ही वहीमध्ये लगेच लिहून ठेवा, पेपरना पडण्याची दाट शक्यता आहे. विराट कोहली यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा विराट कोहली यांना देण्यात आला आहे बघा. म्हणजे वरीलपैकी सर्व. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 2018 त्यांना देण्यात आला आहे. कधी? 2018 देण्यात आला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर या चालू घडामोडीची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम ग्रुप आहे बघा, त्यावर आपण हे PDF लगेच आत्ता डाउनलोड करणार आहे, म्हणजे टाकून देणार आहे, अपलोड करणार आहे. त्या ठिकाणामधून तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता. त्याचप्रकारे मित्रांनो जर कोणाला PDF पाहिजे असेल तर 149 रुपयाला PDF सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. प्रत्येकी किती वर्षाच्या कालावधीनंतर ICC पुरुष T20 विश्वचषक आयोजित केला जातो? म्हणजे किती वर्षानंतर वर्ल्ड कप आयोजित केला जातो? 4 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्षानंतर का 2 वर्षानंतर? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो PDF साठी बघा टेलिग्राम नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक टाकलेली आहे.